जॉर्जिनाने रोनाल्डोसोबत एंगेजमेंटच्या अनाउन्समेंटची पोस्ट केली, पण या पोस्टसाठी तिने 8 वर्ष वाट पाहिली. 2016 मध्ये माद्रिदच्या गुची स्टोअरमध्ये जॉर्जिना सेल्स असिस्टंट होती. एके दिवशी गुचीच्या या शॉपमध्ये रोनाल्डो गेला होता. पहिल्या भेटीत रोनाल्डोने काही खास रिॲक्शन दिली नाही, पण जॉर्जिनाला तो फुल इम्प्रेस करून गेला. तेव्हा नुकतंच रोनाल्डोचं ब्रेकअपही झालेलं, म्हणून तो काहीसा सेन्सिटिव्ह मोडमध्ये होता. पुढे योगायोग म्हणावं की मॅनिफेस्टेशन, एका इव्हेंट दरम्यान रोनाल्डो आणि जॉर्जिनाची भेट झाली आणि तिथूनच एकत्र वेळ घालवणं, डेटला जाणं सुरू झालं. त्यावेळी रोनाल्डोला 3 मुलंही होती, जी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन प्रोसेसमधून जन्माला आली असल्यामुळे या मुलांना आईचं प्रेम मिळालंच नव्हतं आणि जॉर्जिनाच बनली या मुलांची आई. रोनाल्डोने त्याच्या फुटबॉल करिअरमध्ये स्वतःला इतकं झोकून दिलेलं की लग्न ही त्याच्यासाठी सेकंड प्रायोरिटी झालेली, पण जॉर्जिनाने तरीही वाट पाहिली. आजकालच्या जमान्यात 1-2 वर्ष रिलेशनशिप टिकलं म्हणजे खूप झालं, पण जॉर्जिना आणि रोनाल्डोने एकत्र 8 वर्ष आपलं नातं जपलं. वर्ल्ड कपचा हार्टब्रेक असू दे किंवा 2022 मध्ये रोनाल्डोच्या मुलाचा मृत्यू, जॉर्जिना कायमच सपोर्ट सिस्टीम म्हणून रोनाल्डोसोबत उभी राहिली. 12 ऑगस्टला जॉर्जिनाने सोशल मीडियावर दोघांच्या एंगेजमेंटची घोषणा केली आणि एक सर्कल 8 वर्षानंतर पूर्ण झालं. टीमला जिंकवायला रोनाल्डोने शेकडो गोल मारले असतील, पण जॉर्जिनासाठी ही एक अनाउन्समेंट म्हणजे तिचं कंप्लीट झालेलं आयुष्याचं गोल.